वसुधा, तू चुलीला पण हार घाल. हो. तिची पूजा कर. आताच करू का? हो, हार घाल चुली. जा. हळद कुंकू आहे तिथे. भाग्यश्री ये. छान. सावकाश. वाकून नमस्कार. अरे अरे काय रिक्षा चालवतो का विमान चालवतोय? जरा खड्डे बिड्डे बघ ना. मग हे सगळं आहे ना, हे या आगाऊ अमृतामुळे चाललंय. काय गरज होती बुरट्याला पकडून द्यायची? बरं झालं, पण मला वेळीच कळलं अमृतानेच पकडून दिले म्हणून. नाहीतर त्या बुरट्याने शिव्या खाल्ल्या असत्या माझ्या पोलिसांबरोबर. ती अमृता आहे ना, माझ्या प्रत्येक प्लॅन मध्ये आडवी येते. बघून घेणार आहे मी तिला एक दिवस. आता या पोलीस स्टेशन मध्ये किती वेळ जातोय कोण जाणे. मंदाताई या, ठेवा सगळे मसाले. जप. अगो बाई, ही अक्षयची बायको का? खूप सुंदर आहे. बरं, आता कुठून सुरुवात करूया? आता शकुनाची म्हणून हळद कुटायला घेऊया. हळकुंड. चाल. शकुनाचं म्हणून आपण हळकुंडापासून सुरुवात करूया. सगळ्यांनीच हात लावा. चला, ये वसुधा, हात लाव. असू दे, नंतर काढू. मोठे ना ती. चला. अरे अरे आला पोलीस स्टेशन आलं. थांब थांब थांब. किती झाले रे? 50 रुपये काका. अरे याच्याकडे 50 रुपये झाले का? जीएसटी लावतो काय? बघा ना मीटर, बघा ना. काय नाही, मीटर भेटरे घे. 30 रुपये घे, बाद झाले तेवढे. काका नाही नाही, बरोबर झाले. चल निघ लवकर. चल ना. 50 रुपये झाले मग. हा ना, बोला. पोलीस स्टेशनचं काम झालंय. हो हो. हा हो, मी आता पेढीवरच येतोय. हो हो. ओके ओके ओके. काय झालं? सॉरी सॉरी. माझ्यासारखीच हुशार आहे तू. बरोबर वाचवलंस मला दिनकर पासून. नाही तर चाललो होतो मी काशीला. त्या दिनकरनी जर मला पाहिलं असतं भुरट्याला जामीन देताना, तर मला कुंडीत नाही पाताळात जाऊन लपून राहायला लागलं असतं. हुश. चला, दिनकर मावळलेला दिसतोय.
निर्धास्तपणे जामीन भरून टाकावा. चल आता कोण कोण काय काय काम करणार आहात? धने मी निवडून ठेवलेत. आता आपण चूल मांडली की लगेच भाजायला घेऊया. बर मंदाताई, चल तुम्ही चूल मांडायला घ्या. आणि मी जरा स्वयंपाकाचं बघते. पेढीवर डबे द्यायचे, ते काय सुटलेलं नाहीये, त्याला सुट्टी नाहीये. बर तुम्ही लक्ष ठेवा ह्यांच्याकडे. वसुधा, काम करायचे, लक्ष पण ठेवायचंय. काम पण करायचंय. कठीण रे देवा. लक्ष ठेवण्याचं काम करणार मी नक्की. चला मॅडम काय समूह गाण्याला उभ्या तिकडे जा तिकडे. मृदुला आले माई. म्हणता नाही आली. थांब जरा, पुढे 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 करायची सवय आहे ना तुझी, ते थांबव जरा. वर्षानुवर्षाचा अनुभव आहे त्या दोघींना. बस गपचूप इकडे. आपल्याकडे चॉईस आहे, अख्खी काळी मिरी आणि लाल मिरच्या. ओळख बघू मी काय घेणार. काळी मिरी, लाल मिरच्या तुला. पण शर्मिष्ठाच्या प्रकरणात आमच्या नाकाला नाही का झोंबल्या तुझ्या पायी. मग त्याची परतफेड नको करायला, हीच ती वेळ आहे, ती मी करणार. गाणं म्हणत म्हणत करणार. लाल मिरच्या तोडा बाई, लाल मिरच्या तोडा. पडायचं म्हणजे काय करायचं, ज्या नेख्या काढायच्या. नेख्या म्हणजे आहे प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर सततचं असतं तसं आहे, त्याची देठं काढायची. मग त्या लाल मिरच्या कुस करायच्या आणि मग त्या अशा कुटून 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 त्याची पावडर करायची. म्हणजे मग ओळखूच येणार नाही कोणाला हात जास्त लाल आहेत की मिरच्या जास्त लाल आहेत, नाही का. विचारात पडलीस. बरं मग मी सांगते जाऊन माईंना इथेच तर आहे. सांगते की अमृता तर विचार करते, म्हणजे बहुतेक तिला हे काम करायचं नाही. बहुतेक कशाला, तिला हे काम करायचंच नाहीये. फार फार तर काय बोलणी बसणार, तुला तर सवय आहे त्यांची बोलणी खायची. पण आता परवडणार नाही हा तुला. आता माईंना एवढं सुद्धा नाराज करून तुला परवडणार नाही. तेव्हा घ्या लाल मिरच्या तोडा बाई, लाल मिरच्या तोडा. कसंही करून गाडग्यांच्या घरात मला घुसायला पाहिजे आणि ते दागिने हस्तगत करायला पाहिजे. पण कसं तेच मला सुचत नाही. मनोहर भाऊजी, डोकं लढव. अरे याला काय भाऊजी काय बडबडताय. काय नाही. काल रात्री पण तुम्ही असेच बडबडत होता. हो नाही तब्येत बरी आहे ना तुमची, हो. नाहीतर डॉक्टरला दाखवता का. नाही मी असं करते, अमृता येते ना तिलाच सांगते तुम्हाला डॉक्टरकडे न्यायला. आली आहे का ती? हा नाही आली ना, मग तोंडाला पानं पुसलीत तिने माझ्या. चिडताय काय भाऊजी. सकाळी फोन आला होता तिचा, तिला आज यायला जमणार नाही. भाऊजी काल म्हणे गाडग्यांकडे चोरीचा प्रयत्न झाला. हे बघा हे असं चाललंय तुमचं. नाही तुम्ही अमृता बरोबर डॉक्टरकडे जाच. नको काय नको. अहो आज नाही जायचंय, उद्या जायचंय. आज तिला घरी काहीतरी काम आहे म्हणाली, त्यामुळे आज जमणार नाही. घाई घाईतच होती, उद्या सांगेन म्हणाली. बिस्किट के पुढे डालो चार. मधुरा मी काय म्हणतो, मी अमृताला आणायला जातो गाडग्यांच्याकडे. आणायला? मग अगं काय आहे, त्यांचे सासरचे लोक आहेत ना, ते आहेत तालेवार श्रीमंत. त्यांच्याकडे जरा रूढी परंपरा यांचं जास्तच प्रस्त आहे. माहेरचं कोणी न्यायला आलं नाही म्हणून पाठवणार नाही तिला. अहो नाही भाऊजी, उद्या नक्की येते ती. आणायला जायची काही गरज नाही. असं कसं म्हणतेस. अगं चोरी झाली म्हणतेस ना त्यांच्याकडे, मग विचारपूस करायला जायला नको. हा नाही तर ते म्हणतील यांना काय पडलेलीच नाही प्रभूण्यांना. काय ग एवढा तर ठसका लागला. एका मिरचीला हात लावलंस तर हे एवढ्या आहेत मिरच्या, काय होणार हिचं.
ये अक्षय का नया फंडा है. म्हणजे म्हणजे अक्षय दोस्ती निभाना जानता. अक्षय दोस्ती निभाना जानता है. फिल्मी का डायलॉग्स मारतोय काय म्हणताय? कारण माझ्याकडे एका प्रॉब्लेमचा फिल्मी सोल्युशन आहे. तू इथून नाही गेलास ना तरी ते प्रॉब्लेम क्रिएट होईल. नाही नाही, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याशिवाय मी इकडनं जाणार नाही. तुला काय वाटतं हं? की तू एकटीच आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतेस? तूच फक्त मला मदत करतेस? नाही, मी पण तुला मदत करू शकतो. मी पण तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतोय. मला प्रूव्ह करायचंय आणि ते मी प्रूव्ह करून जाणारच. मला काही कळत नाही. मला कळत नाही की तू हे निर्जनचं सोडण्याचं का करते. तुला एनर्जी आहे ना. मी काय करू का? अच्छा, डोंट वरी. बंद करून प्लास्टिक टेम्पल टाक. लक्ष ठेवा. शाबास, आता समोरच्या चान्स नको माणसं माझ्या प्लीज. रिस्पेक्टने बोला. थँक्यू पण अपेक्षित राहतात. रिस्पेक्टने. तू काय मला वेड्यात करतेस का? प्रेमाने म्हण थँक्यू. सुद्धा काकू इकडे गेली. बाय. थँक्यू. सांगितलं तर खोलीतून कुठे घालायच नाही म्हणून, पण ऐकेल तर. हा या, बरं झालं इथेच भेटला असेल. तुला काय सांगितलं होतं मी? जागेवरून हलायचं नाही, मुकाट्याने झोपून राहा म्हणून. कुठे गेला होतास? ते पाण्याची बाटली आणायला गेलो. मला सांगता येत नव्हतं. मग तुला काय सांगितलं होतं? घे दूध हळद घे. हे माही दूध हळद. दूध हळद घेतलं पाहिजे, जखम आतून लवकर बरी होते. मला काही ऐकायचंच नाहीये. मग मी तसं ऐकणार नाही. चल चल खोलीत चल, खोलीत चल. मुकाट्याने दूध हळद प्यायचंय. तोंड वाकडं करायची काही गरज नाहीये. तिथे चोरांबरोबर मारामारी करताना काही वाटलं नाही तुला? हा, ऐकायचं नाही म्हणजे काय? ते त्याच्याबरोबरच घ्यायला पाहिजे आपल्याला मसाल्यामध्ये. दगडफूल पण आणायला पाहिजे. दगडफूल पण आहे ते पण. वसुधा काकू झालं. हे काय? हे तू केलंस? कुणी सांगितलं होतं नसते उद्योग करायला तुला? जर आम्ही बाहेर गेल्यावर करून ठेवलेस ना उद्योग सगळे. काय ग तू? मागच्या वेळेस रामायण तुला आठवत नाहीये का? अण्णा मला चोरडले होते, तेच हवंय का तुला? नाही माई, काळजी करू नका.
मी ना हाताला हे बघा, मी प्लास्टिक लावलेलं हाताला, त्यामुळे मिरच्यांचा टचच झाला नाही हाताला, मला त्रास नाही झाला. नक्की? नक्की. हुशार आहे ती, स्वतःची बरोबर काळजी घेते. आणि शिवाय तुम्हाला इम्प्रेस करायचंय ना, म्हणून केलं. पुरे बसून. चला मग आता कांडाला घेऊया. मृदुला चल ग. मिरच्या भाजून झाल्या. हा ठेवून दे तिकडे कोपऱ्यात. धने घाल ग. बस आता एवढेच घे. थोडस जरा जोर लाव. बस चला वसुधा. चला. हे नंतर तुम्ही करायचंय. काढून टाका. सावकाश. हवंय का खायला? हाताला लागू देऊन जपून. आणि कसं बस देव काढून ठेव. सावकाश.
हे आपल्याला वर्षभर पुरणार? हम्म.